ध्वनी कसा निर्माण होतो? एखादी वस्तू कप वापत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होऊ शकते हे आपण शिकलो आहोत. अशा कंपनामुळे ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण नादकाट्याचे उदाहरण घेऊन असे रेषावाशर केला आहे. उभ्या असराम आहे. याला अर्थ हवेच वायूचे रेणू एकमेकापासून संचरण असरावर आहेत आणि त्यामुळे हवेचा सरासरी दाब ए.बी. आणि सी यांची दोन्ही ठिकाणी सारख्या आहे. आधाराक्षर नाटकांना कडक रबीनं आपल्यावर भुजा कप वापरल्या पाहत आहे म्हणजे त्यांची मागे पुढे अशी आकृती 15.2 ब मध्ये दाखवल्याप्रमाणे नाटकाच्या भुजा एकमेकापासून दूर गेल्यास भुजालगतीची बाहेरील हवा दाबली जाते व तेथील हवेचा दाब तुलनेने वाढतो. आकृतीत हवेतील भाग आणि अशी उंच दाबाची स्थिती निर्मिती होते. उंच दाब आणि उच्च घनतेचा या भागाला संपीडन म्हणतात. कंपनाच्या पुढील स्थिती